नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना, तिच्यासारखी शक्ती माझ्यामध्ये पण निर्माण व्हावी, मी सुद्धा दुर्गा आहे, दुर्गेचा अंश आहे याची जाणीव व्हावी, यासाठी नवरात्र आहे. सगळ्यात जास्त गर्भनिरोधक गोळ्यांचे विक्री या कालावधीत होते. मला सांगायला सुद्धा लाज वाटतेय. पृथ्वीवरती 1000 पटीने अधिक दुर्गा देवीची शक्ती आलेली असते की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे देवीने महिषासुराशी युद्ध केलं आणि नवमीला रात्री त्याला ठार मारलं. किंवा बऱ्याचशा जाहिरातींमध्ये दुर्गा देवीचा वापर जाहिरातीसाठी केला जातो आणि हातामध्ये वेगवेगळी भांडी दिली जातात शस्त्राच्या जागी. आणि नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लव जिहादचा शिरकाव होतो. मी हिंदू नवरात्र मंडळ अध्यक्षांना विनंती करते की जे मूर्तीपूजक मानत नाहीत त्यांना कशासाठी तुम्ही गरबा खेळायला अनुमती देता. आजचा जो पॉडकास्ट होणार आहे त्यासाठी आपल्याला भेटण्यासाठी आहेत सौ भक्तिताई डापळे. हे स्वतः प्राध्यापिका आहेत आणि त्यांनी लव जिहाद हा विषय एवढ्या बारकाईने हाताळलेला आहे की गावोगावी घरोघरी जाऊन प्रत्येक महिलाला किंवा प्रत्येक युवतीला हा विषय समजून सांगून या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी अतोनात असा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर नवरात्र उत्सवमध्ये होणाऱ्या विविध शक्तींचा त्यांनी कशा प्रकारे जागर केला पाहिजे हा सर्व विषय त्यांनी एकदम सोप्या पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहेत. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, धर्मवेडा चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत. आज नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि नवरात्र उत्सवाचे महत्त्व सांगण्यासाठी आपल्याला भेटलेले आहेत प्राध्यापिका भक्तिताई डापळे यांच्या आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. स्त्री शक्तीचा जागर हा विषयावर आज आपण बोलणार आहोत. तर मला पहिल्यांदा सांगा की स्त्री शक्ती म्हणजे नक्की काय. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये जर आपण पाहिलं तर हिंदू धर्मात असं म्हटलं जाते की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्या ठिकाणी देवी देवता निवास करतात असं आपला धर्म आपल्याला सांगतो. याचा अर्थ किती महत्त्वपूर्ण स्थान आपल्या धर्मामध्ये स्त्रीला दिलेलं आहे. स्त्रीला शक्ती म्हणून आज आपण पाहतो. म्हणजे घरामध्ये बघा, स्त्री जर नसेल तर घराची अवस्था कशी होते. सर्वजण त्या घरातल्या आईची पत्नीची वाट पाहत असतात, तिच्यावर ते अवलंबून असतात. मग जेव्हा पुरुष घराबाहेर जातो त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास असतो तो निर्माण करणारी आई एक स्त्रीच असते. त्याचं आदर्श उदाहरण आहे ते म्हणजे राजमाता जिजाऊंचं. राजमाता जिजाऊंच्या जाऊबाईंना ज्यावेळेस महबत खानाने गोदावरीच्या तटावरून उचलून नेलं त्यावेळेस त्या माऊलीने घाबरल्या नाहीत. त्यांनी असा विचार केला की आमच्यासारख्या राजघराण्यातल्या महिलांची जर स्थिती अशी असेल तर सर्वसामान्य युवतींची काय असेल. मग त्या माऊलीने त्यांच्या कुलदेवी पुढे साकडं घातलं की पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणजे माझ्या पोटी, बरं का, माझ्या पोटी असा महापराक्रमी पुत्र जन्माला येऊ दे जो या पाचशायांचा निपात करू शकेल. आणि त्यावेळेस त्या माऊलीने छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना होण्यासाठी तो विचार देणारी कोण होती. राजमाता जिजाऊ आईसाहेब होत्या. म्हणजे स्त्री होती. ती केवढी मोठी शक्ती आहे ना. बरोबर. म्हणजे ही स्त्री शक्ती आहे जी हिंदू धर्माने आपल्याला दिलेली आहे. बरोबर. म्हणजे स्त्री हीच शक्ती आहे. बरोबर. मला तर ताई सांगा, नवरात्र उत्सव सुरू होतोय तर नवरात्र उत्सवमध्ये स्त्री शक्तीचा जागर केला जातो. बरोबर. तर स्त्री शक्ती तर आपण पाहिली आता की कशा प्रकारे स्त्री म्हणजे शक्ती आहे, पण त्या स्त्रीचा जागर कशा प्रकारे केला पाहिजे. मुळातच हे जे नवरात्र आहे ना, तर या नवरात्रामध्ये याचं शास्त्र काय आहे तर 9 दिवस महिषासूर मर्दिनीने म्हणजे देवीने महिषासुराशी युद्ध केलं आणि नवमीला रात्री त्याला ठार मारलं. आणि त्यानंतर आपण दसरा म्हणजे विजय उत्सव साजरा करत असतो. मग या नवरात्रामध्ये काय झालं तर ज्यावेळेस सर्व देवी देवता महिषासुराचा नाश करू शकले नाहीत त्यावेळेस ते शक्तीला शरण गेले, स्त्रीरूपी शक्तीला शरण गेले. मग अशा या नवरात्राच्या कालावधीमध्ये पृथ्वीवरती 1000 पटीने अधिक दुर्गा देवीची शक्ती आलेली असते. मग ही आपल्याला मिळायला हवी. यासाठी दुर्गा देवीची कृपा आपल्यावरती कशी होईल यासाठी स्त्रियांनी पुरुषांनी जे देवी भक्त आहेत त्या सर्वांनीच देवीची कृपा संपादन करणाऱ्या कृती करायला पाहिजे. मग यामध्ये कसं आहे तर या नवरात्रामध्ये पहिले 3 दिवस जे आहेत तर ते आपल्यातील तमोगुण कमी करण्यासाठी महाकालीची उपासना केली जाते. तमोगुण म्हणजे काय तर जे काही वाईट आहेत, दुर्गुण आहेत त्याला तमोगुण म्हणतात. त्यानंतरचे पुढचे 3 जे दिवस आहेत
ते आपल्यातील रजोगुण नियंत्रणात यावा यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आपण उपासना करतो. मग रजोगुण म्हणजे काय, तर कुठलंही कार्य करण्यासाठी रजोगुण आवश्यक असतो, पण तो जर अतिप्रमाणात झाला तर तो पण घातक आहे. आणि रजोगुण जर नसेल तर क्रियाशीलता पण राहत नाही. यासाठी पुढचे 3 दिवस महालक्ष्मीची रजोगुण नियंत्रणात येण्यासाठी उपासना केली जाते. आणि शेवटचे 3 दिवस महासरस्वतीची सात्विकता सत्वगुण वाढवण्यासाठी शेवटचे 3 दिवस महासरस्वतीची उपासना केली जाते. तर अशा प्रकारे हे 3 गुण जे आहेत तर ते नियंत्रणात यावेत यासाठी स्त्रियांनी देवीची उपासना केली पाहिजे. यामध्ये कुमारिका पूजन केलं जातं, त्यानंतर सुवासिनींच्या ओटी भरल्या जातात, देवीची ओटी भरली जाते. त्यानंतर 9 दिवस उत्कृष्ट व्रताचं आचरण केलं जातं, ज्यामध्ये वेगवेगळे जण त्याग करतात देवीसाठी, की देवी म्हणजे माझी आई युद्ध करते आणि मी कशा सुखसोयी उपभोगू शकते ना. मग 9 दिवस काही जण जे तर ते अन्नाचा त्याग करतात, फलाहार सात्विक भोजन करतात, किंवा काही जण चप्पल घालत नाहीत. म्हणजे हे काय तर त्याग, स्वसुखाचा त्याग देवीसाठी. उपासना म्हणजेच त्याग एक प्रकारे. बरोबर, उपासना म्हणजे त्याग, कारण त्याग आनंद देतो आणि भोग दुःख देतो. कारण देवीने ज्या असुराचा वध केला ना, त्या असुराचा अर्थ काय, तर जे सतत भोगात रममाण असतात ते असुर. आणि आत्ता जर समाजाची स्थिती बघितली ना, तर समाज काही प्रमाणात असाच होत चाललेला आहे की भोग भोगायचे, कमवायचं आणि भोगायचं. त्याच्यामध्ये त्यागाचा फार कमी जो आहे तर सहभाग पाहायला मिळतो. त्यामुळे हे नवरात्र व्रत म्हणजे काय, तर आपल्यातील भोग जो आहे भोगवादी वृत्ती कमी करून त्यागशील वृत्ती, समाजासाठी त्यागशील वृत्ती अंगीकारण्याचं पण हे व्रत आहे. त्यासाठी व्रत केलं जातं. आता तुम्ही बोलला की बाबा नवरात्रीमध्ये अशा प्रकारे इतिहास, म्हणजे नवरात्रीचा इतिहास तुम्ही सांगितला, किंवा जसं महिषासुरमर्दिनीने वध केला राक्षसाचा वगैरे. पण आता आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये की नवरात्रीमध्ये दांडिया हा प्रकार जास्त प्रमाणात हे व्हायला लागलाय. म्हणजे तरुण तरुणी येतात किंवा वेगळ्याच गाण्यावर नाचणं वगैरे करणं. तर ह्याविषयी तुम्ही काय सांगता? म्हणजे मुळातच मगाशी जसं आपण पाहिलं की आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक कृती पाठीमागे काही ना काहीतरी शास्त्र आहे. आपण कुठलीही गोष्ट ब्लाइंडली फॉलो करत नाही, अंधपणे नाही, तर प्रत्येक गोष्टी पाठीमागे काही ना काहीतरी कारण असतं. मग नवरात्रामध्ये ज्या काही कृती आपण करतो ना, त्या पाठीमागे पण काहीतरी कारणच असणार ना. केवळ मनोरंजन म्हणून कुठली गोष्ट नसते. मग हे जे दांडिया आहे ना, तर याला गरबा म्हटलं जातं. मग गरबाच्या पाठचं शास्त्र काय आहे, तर पूर्वी कसं असायचं ना, तर देवीच्या उपासनेमध्ये एक दीपगर्भ घेतला जायचा. म्हणजे एक मातीचा माठ ज्याच्यामध्ये काही छिद्र असायची आणि त्यामध्ये दिवा ठेवला जायचा आणि तो डोक्यावर ठेवून महिला देवीचं भजन म्हणत ते नृत्य करायच्या. मग त्या दीपगर्भाचं प्रतीक काय, तर तो दीपगर्भ म्हणजे महिलांची सृजन क्षमतेचं ते पूजन आहे, सृजनशीलतेचं. कारण आई होण्याचं सौभाग्य स्त्रीलाच मिळालेलं आहे, पुरुषाला नाही मिळालं. तर मग ह्या दीपगर्भाचं ते पूजन आहे. आणि मग देवीची आराधना ही नृत्य आराधना आहे. गरबा ही नृत्य उपासना आहे देवीची. मग त्यामध्ये देवीची स्तुती, देवीचं भजन होणं अपेक्षित आहे. आणि हे गरबा कशासाठी खेळला जातो, तर या दीपगर्भाचं कालांतराने अपभ्रंश झाला शब्दाचा, आणि मग त्या दीपगर्भाचं गर्भो गरबा त्याचं आणि आता रूपांतर दांडियामध्ये झालेलं आहे. मग मुळात हे गरबा कशासाठी केलं जातं, तर ध्यानात असलेल्या देवीला कार्य करण्यासाठी, आवाहन करण्यासाठी हे नृत्य, ध्यानातून देवीला जाग करण्यासाठी. आणि आमच्यासाठी आई तू जागी हो आणि आमच्यावरती कृपा कर, आमच्यासाठी तू कार्यरत हो, या प्रार्थनेसाठी ती नृत्य उपासना आहे. पण हल्ली त्या गर्भाचं रूपांतर दांडियात झालं आणि आता ते डिस्को दांडियात झालं. म्हणजे अक्षरशः इतकं वाईट वाटतं ना, की बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की त्या ठिकाणी देवीची स्थापना तर 9 दिवस करत नाहीत, पण केवळ दांडियासाठी मोठमोठे सरस्वतीचं अंगण असलेले शाळांचे ग्राउंड बुक केले जातात आणि तिथे मोठमोठे डॉल्बी लावून चित्रपटाच्या गाण्यावरती अक्षरशः हिडीस आणि अंगविक्षेप करून मुलं मुली नाचत असतात, ज्यामध्ये कुठेही देवीचा साधा फोटो पण नसतो, ना उपासनेचा लवलेश असतो, काहीही नसतं. आणि याला इतकं विकृत स्वरूप आलं आहे, म्हणजे तुम्ही जर बातम्या वाचल्या तर सांगायला सुद्धा लाज वाटते मला, पण या
शक्तीच्या उपासनेच्या कालावधीमध्ये या दांडियाच्या माध्यमातून ज्या आपल्या मुली, मी आपल्या याच्या पॉडकास्टच्या माध्यमातून पालकांना पण विनंती करते की आपण आपल्या मुलींना बाहेर सोडतो, पण सगळ्यात जास्त गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री या कालावधीत होते. मला सांगायला सुद्धा लाज वाटते. आणि त्या कालावधीनंतर, नवरात्रीनंतरच्या पुढच्या काही महिन्यांमध्ये गर्भपातांचं प्रमाणसुद्धा वाढलेलं असतं. म्हणजे हिंदू धर्म सांगतो की शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल तर फळसुद्धा रसाळ निर्माण होणार आहे. आणि धर्म असं आपल्याला सांगतो की जी माता व्यभिचारिणी असते तिची मुलं विकृत जन्माला येतात. आणि जर आज आपल्या तरुणी अशा प्रकारे ज्या ठिकाणी देवीची उपासना व्हायला हवी तो भाव न ठेवता या डिस्को दांडियांसाठी व्यभिचार करत असतील तर यांच्या पोटी जन्माला येणारे छत्रपती असणार आहेत का? नक्कीच नाही. यांच्या पोटी विकृती जन्माला येणार. आणि आज आपण समाजामध्ये बघतो की 5 वर्षाची मुलगी बघितली जात नाही की 60 वर्षाची आजी. आज सगळ्यांवर अत्याचार होत आहेत. दिवसा ढवळ्या चालू गाडीमध्ये अत्याचार होत आहेत. मग हे विकृत मानसिकता का निर्माण होतीये? कारण आपल्या हिंदू धर्माचं शिक्षण समाजापर्यंत पोचत नाहीये. उत्सवापाठचं खरं शास्त्र समाजापर्यंत पोचत नाहीये. आणि याला केवळ मनोरंजन म्हणून बघितलं जातं. तर आपण एक नवरात्र मंडळांना सुद्धा, जे कोणी नवरात्र मंडळाचे अध्यक्ष वगैरे ह्या पॉडकास्ट ऐकत असतील त्यांना सुद्धा मी एक आपली भगिनी म्हणून मी आपल्याला विनंती करते की आपण जे काही दांडिया आयोजित करतोय ना, तर यातून खरंच देवीची उपासना झाली पाहिजे. कारण बघा, या नवरात्रीचा आणखीन उद्देश काय तर या दुष्ट, अधर्मी, बलात्कारी, अविचारी व्यक्तीच्या नाशासाठी देवीने जे आहे तर शस्त्र उचललेले आहेत. आपण दुर्गादेवीचं या ठिकाणी चित्र पाहतोय. देवीच्या 10 हातांमध्ये शस्त्र आहेत. हो. आपण आपल्या प्रत्येक देवतांच्या हातामध्ये शस्त्र पाहतो. मग ही काही उगाच शोभेसाठी आहेत का? नाहीच. आज जर बघितलं तर देवीने सुद्धा देवीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचा नाश केलेला आहे. आज आपल्या हिंदू तरुणींची जर आपण स्थिती बघितली तर त्या प्रतिकार सुद्धा करत नाहीत. मग नवरात्रीमधून आपण काय शक्तीची उपासना शिकतोय? नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. तिच्यासारखी शक्ती माझ्यामध्ये पण निर्माण व्हावी, मी सुद्धा दुर्गा आहे, दुर्गेचा अंश आहे याची जाणीव व्हावी, यासाठी नवरात्र आहे. नक्कीच तुम्ही म्हणजे सुंदर पद्धतीनं मांडलं की बाबा स्त्री शक्ती कशा प्रकारे जागृत झाली पाहिजे, किंवा हा जो दांडिया वगैरे ह्याचा जो गैरप्रकार होतो हे तुम्ही एकदम सोप्या भाषेमध्ये मांडलं. मला सांगा ताई, आता त्याचबरोबर अशी एक व्याख्याही का पडली आहे की स्त्री म्हणजे चूल आणि मूल याच्यापुरतीच मर्यादित आहे. तर असं म्हटलं जातं की बाबा शिक्षणाचा जो महिलांना जे शिक्षणाचं प्राधान्य दिलं ते मला वाटतं आत्ता 1800 काळानुसार म्हणजे काहीतरी देण्यात आलं, 19व्या शतकापासून देण्यात आलं. पण त्याच्या आधीपासून आपण दुर्गेची पूजा करतोय. म्हणजे हे कुठंतरी तुम्हाला असं भिन्न वाटतंय का ह्याच्यामध्ये की हे कुठेतरी दाबलं जाते स्त्री शक्ती वगैरे, किंवा हे भ्रम निर्माण करतं असं तुम्हाला वाटतं का ह्याच्यामध्ये? अगदी बरोबर. मुळातच पहिली गोष्ट काय आहे ना की हे सातत्याने बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की स्त्री म्हणजे केवळ चूल आणि मूल असं होतं. आणि मग 19व्या शतकामध्ये जे आहे तर तेव्हापासून मग स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि मग स्त्री बाहेर पडली. तर मुळातच पहिली मी ही गोष्ट क्लिअर करेल की मी एक म्हणजे माझं पण MSc BEd झालेलं आहे. मी स्वतः 6 वर्ष फिजिक्सचं प्राध्यापक म्हणून शिकवले. तर मला चूल आणि मूल याचा कमीपणा वाटत नाही, पहिली गोष्ट. त्यामुळे सातत्याने जी लोक म्हणतात ना की स्त्रियांना चूल आणि मूल याच्यातच ती अडकलेली होती, तर हा कमीपणा नाहीये हे लक्षात घ्या पहिल्यांदा. त्यामुळे हा नेरेटिव्ह पहिल्यांदा खोडून काढा की चूल आणि मूल सांभाळणं म्हणजे ती दुय्यम आहे, अजिबात नाही. उलट जगातली सगळ्यात महागडी नोकरी कुठली असेल ना तर ती आई होण्याची, चूल आणि मूल सांभाळण्याची. त्यामुळे हा एक चुकीचा समज आपल्या समाजामध्ये पसरवलेला आहे ही. आणि दुसरी गोष्ट काय आहे ना तर महिलांची माथी फिरवायची कामं आहे ती. कारण की आज हे तू चूल आणि मूल असं करून तिला बाहेर काढलं गेलंय. तर बाहेर पडली तर चांगलीच गोष्ट आहे. आपला जर पूर्वीचा इतिहास आपण जर पाहिला ना तर 19व्या शतकाच्या आधी अगदी पुरातन म्हणजे रामायण काळापासून जर आपण पाहिलं आणि त्याच्याही आधी काळापासून जर पाहिलं तर गार्गी, मैत्रेय, लोपामुद्रा यांसारख्या विदुषी विद्वान स्त्रिया
ज्यांना वेद अध्ययनाचा अधिकार आपल्या हिंदू धर्माने दिला होता, अतिशय विद्वान स्त्रिया ज्यांनी वेदांचा अभ्यास केला. त्यानंतर महाभारतामध्ये जर आपण पाहिलं तर स्त्रियांना, क्षमा करा, रामायणात तर स्त्रिया युद्धाला जायच्या. म्हणजे त्याचं उदाहरण जर बघितलं तर राजा दशरथासोबत राणी कैकेयी युद्धाला गेली होती आणि युद्धाला जायची म्हणजे, आणि एका युद्धाच्या दरम्यान राजा दशरथ यांच्या रथाचं चाक निघायला लागलं आणि त्यावेळेस राणी कैकेयीने काय केलं तर युद्ध होईपर्यंत ते चाक पडू दिलं नाही, धरून ठेवलं आणि रक्तबंबाळ हात झाला होता, पण तरी पण केवढं धाडस आणि पराक्रम ना. मग ते धाडस आणि पराक्रम बघून राजा दशरथ जे तर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही वर मागा. म्हणजे त्या काळी युद्धाला राण्या जायच्या आणि आपण म्हणतोय की महिला चूल आणि मूलमध्येच अडकलेल्या आहेत. त्यानंतर आणखीन जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस प्रभू श्री रामचंद्रांना वनवासाला पाठवलं होतं त्यावेळेस जायचा निर्णय होत होता, तर त्यावेळेस राजगुरूंनी सांगितलं की सीतामाई ह्या सर्वतोपरी राज्यकारभार सांभाळण्यासाठी उत्तम राणी आहेत. जर प्रभू श्री राम वनवासाला जाणार असतील तर त्यांच्या जागी गादीवर सीतामाईला बसवा. म्हणजे हे रामायण काळातलं उदाहरण. त्यानंतर अगदीच आपण अलीकडचं जर पाहिलं तर अहिल्याबाई होळकर आहेत, ज्या होळकर घराण्याच्या कर्त्या झाल्या पतीच्या निधनानंतर. आज आपण म्हणतो की विधवा महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं हिंदू धर्मात. जर असं असतं तर अहिल्याबाई होळकरांना राज्यकारभार कसा काय मिळाला असता? त्या पती निधनानंतर त्या होळकर घराण्याच्या कर्त्या झाल्या आणि पूर्ण धर्माचरण करून वैधव्य सांभाळून राज्यकारभार त्यांनी सांभाळलाय. आणि पूर्ण भारतभरामध्ये सगळ्यात जास्त महादेवांच्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केलेला. हो, नक्कीच. हे अगदी सोरटी सोमनाथापर्यंत. म्हणजे किती विरांगणा आपल्याकडे झाल्यात ना. आणि इतिहास पण असा आहे की जेव्हा जेव्हा स्त्री शस्त्र घेऊन बाहेर पडलेले तेव्हा नक्कीच अधर्माचा नाश झालेला आहे. म्हणजे महिषासूर मर्दिनीपासून राजमाता जिजामातापर्यंत आपण बघू शकतो. त्यामुळं हा जो नॅरेटिव्ह पसरला गेलेला आहे की बाबा स्त्री म्हणजे चूल आणि मुलापर्यंत मर्यादित आहे, तर तसं ते नसून स्त्री पूर्ण बाजूने सक्षम आहे. बरोबर. आणि एव्हा ना बऱ्याचदा असं म्हटलं जातं की स्त्री पुरुष समानतेचा डंका मिरवला जातो, पण मुळात मी म्हणेल की स्त्री पुरुष समानता करून आहे ना आपण स्त्रीचं महत्त्व कमी करतोय. कारण की स्त्री पुरुष समानता होऊ शकत नाही, कारण स्त्री ही पुरुषापेक्षा पण श्रेष्ठ आहे. नक्कीच. मग उलट तुम्ही ते समान करून तिचं महत्त्व कमी केलं जाते. नक्कीच. त्यामुळे ती समान कधीच होऊ शकणार नाही. तिचं वेगळं स्थान आहे, पुरुषाचं वेगळं स्थान आहे. आणि दुसरी गोष्ट 19व्या शतकामध्ये पासून शिक्षण सुरू झालं हे जे काही सांगितलं जातंय ना, तर असं नाहीये. याच्या आधीपासून शिक्षण मिळाले म्हणून तर राण्यांनी राज्यकारभार सांभाळले, युद्ध केलेली आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की 19व्या शतकापासून हे सगळं सुरू झालं. नाही, नक्कीच. त्या काळाच्या स्त्रियांचा आदर्श घेऊन आजच्या महिलांनी कशा प्रकारे वागलं पाहिजे. आज आपण बघतोय की आता साताराची एक घटना घडली की 2 चोर आले आणि महिलांचा काहीतरी चाकू दाखवून त्यांना पाडण्यात आलं वगैरे. तर तीच जर महिला तिथं सक्षम असते तर त्या चोराचं धाडच झालं नसतं. तर प्रत्येक स्त्रीनं ते आपल्यामध्ये आत्मविश्वास किंवा त्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळातच हे जे नवरात्र आहे ना, तर ते 3 बळ स्त्रियांनी वाढवण्यासाठी, शारीरिक बळ, मानसिक बळ आणि आध्यात्मिक बळ, हे 3 बळ आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी महिलांनी प्रयत्न केले पाहिजेत. मग आज जर आपण आपल्यामध्ये शक्ती निर्माण व्हावी असं वाटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण धर्माचरणी असलं पाहिजे. धर्माचं आचरण आपण केलं पाहिजे. म्हणजे याचं उदाहरण देते की चित्तोडच्या राणी पद्मिनी जे आहे, तर ज्यावेळेस खिलजीने चित्तोडवरती ते चालून आला तर त्यावेळेस राणीच्या सौंदर्यावरती भुरळ पडून तो आला आणि चित्तोडवरती स्वारी केल्यानंतर राणीच्या लक्षात आलं की आता आपल्या काही म्हणजे आपलं आता म्हणजे नुकसान होईल. मग आपल्या शील रक्षणासाठी त्यांनी हजारो राजपूत ज्या महिला होत्या, स्त्रिया होत्या, तर त्यांना सोबत घेऊन जोहार केला. म्हणजे तप्त अग्निकुंडामध्ये त्यांनी प्रवेश केला. शरीराचं नख सुद्धा त्या खिलजीच्या हाताला लागू दिलं नाही. पण आज जर आपण आपल्या महिलांची स्थिती बघितली तर बॉलिवूडच्या नटींचा आदर्श घेणाऱ्या आपल्या महिला या पुरुषांच्या बरोबरीने आज व्यसन करतायत. पुरुषांच्या बरोबरीने म्हणजे जे आहे तर संत म्हणतात की तुम्ही पुरुष होण्यापेक्षा पौरुषत्व गाजवा. पण स्त्री पुरुष होत चालली आहे कुठल्या तरी काही प्रमाणामध्ये. दुसरी गोष्ट आपण अजून जर बघितलं
तर स्त्रियांनी धर्म सोडलेला आहे. म्हणजे आज जर बघितलं तर ते टाईट कपडे घालणं, अश्लीलताचा पुरस्कार करणं, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देऊन जे आहे तर चुकीच्या पद्धतीने पोशाख परिधान करणं. मग अशा जर स्त्रिया करत असतील तर त्यांचा आदर्श त्यांची मुलं किंवा अन्य छोटी मुलं काय आदर्श घेणार ना. त्यामुळे स्त्रीने हिंदू धर्मानुसार आचरण केलं पाहिजे. कपाळाला कुंकू लावलं पाहिजे. आज कपाळाला कुंकू टिकली काहीच दिसत नाही, मोकळी कपाळाने मुली फिरत असतात. पण ते कुंकू लावण्याचं पण शास्त्र आहे. म्हणजे ज्या आपल्यामध्ये दुर्गादेवीचा अंश आहे ना, मग त्या दुर्गा तत्वाचं पूजन होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण आपल्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी गोल कुंकू लावतो त्यावेळेस आपण आपल्यातल्या दुर्गादेवीचं पूजन करत असतो. आणि त्या पूजनामुळे एक ॲक्युप्रेशर पण होतं. या ठिकाणी जो पॉईंट आहे तो दाबला जातो. आपल्या पूर्ण मस्तिष्काची ज्या नस आहेत त्यांच्यामध्ये रक्ताभिसरण चांगलं होतं. असे खूप सारे त्याचे लाभ आहेत. ते दुर्गादेवीचं पूजन होतं. त्यामुळे शास्त्र समजून घेऊन शास्त्रानुसार कृती करणं पहिलं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, मानसिक शारीरिक बळ वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मग त्यासाठी कराटे, लाठीकाठी, नानचाकू या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. किमान व्यायाम केला पाहिजे. किमान पळून तरी जाता यायला पाहिजे. आज जर महिलांची स्थिती बघितली तर खूप आपल्याकडे जे आहेत तर मंगळसूत्र चोरीच्या घटना खूप घडत आहेत. आता तर ह्या रोज वर्तमानपत्रांमध्ये 4-5 घटना तर निश्चितच असतात. मग अशा याच्यामध्ये महिलांना ओरडता सुद्धा येत नाही, अशी परिस्थिती महिलांची. आणि आपण म्हणतो आम्ही दुर्गेची उपासना करतो. मग काय आपण नवरात्रीतून शिकतो? मग आपण जर शक्ती उपासक आहोत तर आपल्यामध्ये पण शक्ती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आपण चांगला आहार, व्यायाम केला पाहिजे. त्यानंतर प्रशिक्षण शिकलं पाहिजे. आपण सुद्धा हिंदू जनजागृती समितीच्या वतीने विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेत असतो, ज्याच्यामध्ये हे सर्व प्रकार आपण शिकवतो. आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण मी दुर्गा म्हणून एक कॅम्पेन राबवतोय, ज्या कॅम्पेनमध्ये आपण हे महिलांना विनामूल्य शिकवतोय. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण मी विनंती करेल की ज्यांना हे स्वसंरक्षण प्रशिक्षण आपल्या गावात सुरू करायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये त्याविषयी कळवा, कमेंट करा. त्यानुसार तुमच्या गावामध्ये तशा प्रकारचे कॅम्प राबवले जातील आणि गावातल्या ज्या दुर्गा असतील तर त्यांना नक्कीच प्रशिक्षण दिलं जाईल त्या पद्धतीचं. नक्कीच ताई, आता आपण मला सांगा, स्त्री घडण्यामागे जसं आपण म्हणतो की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, तशाच पद्धतीने एखाद्या स्त्रीला सक्षम व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये पुरुषाची काय भूमिका असली पाहिजे? मुळातच कसं आहे ना की कुटुंब व्यवस्था आणि समाज व्यवस्था ही स्त्री आणि पुरुष अशा दोन्हीही प्रवृत्तींपासून जी आहे तर बनलेली आहे. आणि ती उत्तम प्रकारे चालण्यासाठी रथाची दोन्ही चाकं ही सम प्रमाणात चालली पाहिजे. मग आता हिंदू धर्मामध्ये काय सांगितले तर 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर हे 4ही पुरुषार्थ दोघांनी एकत्रितपणे निभावणं फार गरजेचं आहे. मग यामध्ये जर आपण बघितलं तर आपण जसं मुलींना आपण सांगतो की व्यवस्थित तुम्ही धर्मानुसार आचरण करा, धर्मानुसार साधना करा, तसंच आपण आपल्या मुलांना सुद्धा सांगितलं पाहिजे की जसं राजामाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्त्रियांचा सन्मान करायला शिकवला, आपल्याकडे प्रभू श्री रामचंद्रांनी सुद्धा जे आहे तर लंकेवर स्वारी करण्याआधी दुर्गादेवीचं नवरात्र सर्वप्रथम प्रभू श्रीरामांनीच केलं होतं आणि मग लंकेवरती स्वारी केली होती. मग त्यांनी पण स्त्रियांचा सन्मान केला. मग तसं आपल्या युवकांनी सुद्धा आपल्या स्त्रियांचा जे आहे तर त्यांचा एक माता म्हणून, भगिनी म्हणून सन्मान केला पाहिजे. दुसरी गोष्ट आणखीन काय ना तर समाज व्यवस्था चांगली राहण्यासाठी जी आहे किंवा स्त्रियांचं रक्षण व्हावं असं जर वाटत असेल तर आपण वरवरची उपाययोजना काढतो. पण मूळ समस्या काय ना तर समाजामध्ये सात्विक मन तयार करणं, म्हणजे समाज सात्विक करणं, समाज हा नीतिमान करणं हा फार गरजेचं आहे. मग तिथं भेद नाही राहत, स्त्री पुरुष हा भेद नाही राहत, सगळ्यांमध्ये नीतिमत्ता चांगली असणं गरजेचं आहे. आणि मग नीतिमत्ता निर्माण करण्याचं कार्य कोण करतं तर हे सण उत्सव करतात, हे धर्म करतो. मग हिंदू धर्म मध्ये हिंदू म्हणजे कोण तर हीनम दूषयती इति हिंदू, म्हणजे जो हीन गुणांचा त्याग करतो, चांगल्या गुणांचा अंगीकार करतो तो हिंदू. मग आपण तशा पद्धतीने सणांमध्ये केलं पाहिजे. मग स्त्री पुरुषांनी सुद्धा स्त्रियांना जे आहे
तर सहाय्य केलं पाहिजे, धर्माचरण दोघांनी मिळून केलं पाहिजे, दोघांनी मिळून संस्कृतीचं रक्षण केलं पाहिजे, उपासना केली पाहिजे. जे रथाची दोन चाक आहेत ती समान चालली पाहिजे. नक्कीच. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचे कार्य करत असतो ते तिथं मध्ये काय असते की बाबा स्त्री काही बाजूला उजव्या साईडला असते तर काही बाजूला डाव्या साईडला असते, तर याच्या मागचं शास्त्र काय आहे? याच्यामध्ये कसं आहे ना की पुरुषाला कार्य करण्यासाठी शक्तीची आवश्यकता असते आणि मग पुरुषाची शक्ती कोण आहे तर स्त्री आहे. आणि मग बऱ्याचदा काही कर्मकांडांचे जे काही यज्ञयाग करतो तर त्या ठिकाणी जर पुरुषाला शक्तीची आवश्यकता जास्त नसेल त्यावेळी स्त्री वाममार्गी डाव्या बाजूला बसते. पण त्यांना जेव्हा शक्ती स्त्री प्रधान ते कार्य असतं त्यावेळेस ती पुरुषाच्या उजव्या बाजूला बसते. म्हणजे पूर्णतः जी कुठलेही कार्य यशस्वी करण्यासाठी पुरुषाला शक्तीची आवश्यकता असते, जी कुठलंही कार्य बघा म्हणजे कुठलीही यज्ञयाग पूजा असू द्या ते एकटा पुरुष करू नाही शकत. पत्नी सहितच धर्माने अधिकार दिलेला आहे. एकटा पुरुष कुठलाही विधी करू शकत नाही. आणि पत्नी नसेल तर कमरेला सुपारी बांधून बसायला सांगतात, प्रातिनिधिक पत्नीचं. म्हणजे धर्माने सुद्धा स्त्रीशिवाय कुठल्याही कर्माला जे आहे तर मान्यता दिलेली नाही. तर एवढं महत्व आहे पुरुषाच्या जीवनात स्त्रीचं आणि स्त्रीच्या जीवनात पण पुरुषाचं तितकंच महत्व. शिव आणि शक्ती आहे ना शेवटी. पुरुषांमध्ये शिवतत्व आहे आणि स्त्रियांमध्ये शक्ती तत्व आहे. बरोबर. आता जो हा नवरात्रीचा उत्सव सुरू होणार आहे यामध्ये स्त्रियांनी कशा प्रकारे शक्तीचा जागर केला पाहिजे किंवा कशा प्रकारे उपासना केली पाहिजे? आता हे सांगण्याआधी मी काही गोष्टी सांगते की म्हणजे हे नेमकेपणाने नवरात्र कसं करावं ते तर आपण पाहूयात. पण सध्याचं जे विकृत स्वरूप आलेलं आहे नवरात्रीला तर ते त्याच्यावर प्रकाश टाकणं फार आवश्यक आहे असे वाटतं. आणि मग आपण त्याच्या जोडीला हे पण बघू की कशा पद्धतीने आपण ते करायला हवं. तर मुळातच आज जर आपण पाहिलं तर नवरात्रीमध्ये देवीची जी आपण आरती करतो तर ही आरती भक्तिमय झाली पाहिजे. बऱ्याचदा आपण ती जी आरती बघतो तर ती चित्रपटांच्या गाण्यांवरती चालीवरती असते. मोठमोठ्याने आरत्या म्हटल्या जातात किंवा मोठमोठ्याने पिक्चरची गाणी म्हणजे देवी कुठल्या तरी कोपऱ्यात बसवली जाते आणि मग पिक्चरची गाणीच चालू असतात. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही देवीचं सगळी चित्रपटाची गाणी असतात. मग तिथे भक्ती भाव वाढीस लागेल अशा प्रकारचेच म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कुमारिका पूजन घ्या, त्या ठिकाणी जे आहे तर कुंकुमार्चन घ्या, म्हणजे शक्ती जागृत होऊ द्या. कसं आहे ना आपला पूर्ण जो समाज आहे ना ऊर्जेवरती त्याचं कार्य आहे. म्हणजे आपल्याला कुठलंही कार्य करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा फार आवश्यक असते, महत्वाची असते. समजा ती नेगेटिव्हिटी आपल्यामध्ये असेल तर आपण कार्य करू शकतो का? नाही, आपण नाही करू शकत. तर मग कुठलंही कार्य चांगलं करण्यासाठी आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असणं गरजेचं आहे. मग आपण हे जे काही उपासना करतो ना तर या उपासनेमुळे साधनेमुळे एक प्रकारची एनर्जी डेव्हलप होत असते जी पॉझिटिव्ह असते, सकारात्मक असते. मग त्याचं जर उदाहरण जर पाहायचं झालं तर बघा आपण एखाद्या मंदिरात गेलो तर आपल्याला कसं वाटतं? प्रसन्न वाटतं एकदम मंदिरात गेल्यानंतर. म्हणजे तिथे ती एनर्जी आहे ना, एनर्जी असते, एक पॉझिटिव्ह एनर्जी तिथं तयार होत असते. बरोबर. आणि तेच आपण एखाद्या निर्जन स्थळी गेलो, स्मशानात गेलो तर तिथे कसं वाटतं? तिथं पूर्ण भकास वगैरे वाटतं आपल्याला, तिथं थांबू वाटत नाही वगैरे अशा गोष्टी. म्हणजे तिथे काहीतरी नकारात्मक ऊर्जा असते. मग या ऊर्जेचा परिणाम हा मनुष्यावरती होत असतो. कारण आपण म्हणतो ना वी आर गुड कंडक्टर्स, आपण सुवाहक आहोत. कुठलीही गोष्ट सहज आपण वाहून नेऊ शकतो. मग अगदी वीज सुद्धा पडते तर सहज आपल्यात वाहून जाते. म्हणजे आपण चांगले सुवाहक आहोत. मग कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर तिथल्या ऊर्जेचा परिणाम आपल्यावरती होत असतो आणि त्या ऊर्जेमुळे आपलं मन जे आहे तर त्याला तसा रिस्पॉन्स देतं. मग कधी कधी आपल्या मनात फार विचार वाढतात, अस्वस्थता वाढते. हल्ली बघा एन्झायटी, OCD किंवा नैराश्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. तरुणांमध्ये तर सगळ्यात जास्त वाढलेलं आहे. आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा लोकांना जे आहे तर ते पचवता येत नाही, अपयश पचवता येत नाही. मग हे सगळं कशामुळे झालंय ना, ती ही शक्तिहीनता आहे, शक्ती नाहीये. कारण शक्तीची उपासना होत नाहीये ना, मनोरंजन होते सणांच्या माध्यमातून. मग हे थांबण्यासाठी किंवा ही ऊर्जा जी आहे तर ती डेव्हलप झाली पाहिजे. मग मंडळ जे हे नवरात्र उत्सव आयोजित करतात ना तर त्या ठिकाणी साक्षात दुर्गा देवीची शक्तीला आवाहन आपण केलं पाहिजे. तशा प्रकारचे उपक्रम आपण तिथे घेतलं पाहिजे, ना की अशा प्रकारे हिडीस नृत्य करणारी गाणी लावून तिथं ते भ्रष्ट केलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा असं पण बघायला मिळतं की बरेचसे जे राजकारण्यांचे पोस्टर्स आहेत तर तिथे देवीचं चित्र लावलं जातं
आणि तिथे त्यांची प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असते. किंवा बऱ्याचशा जाहिरातींमध्ये दुर्गा देवीचा वापर जाहिरातीसाठी केला जातो आणि हातामध्ये वेगवेगळी भांडी दिली जातात शस्त्राच्या जागी. तर ही देवीची विटंबना आहे, ही पण थांबली पाहिजे, हे चुकीचं आहे. यामुळे जे आहे तर आपल्या देवतेचा अपमान होतो. त्यानंतर देवी देवतांवरती जोक्स करणं, जाहिरातींमध्ये जे आहे तर विनोदाचा भाग म्हणून देवतांचा वापर करणं, किंवा आता बरेचशा ज्या कंपनी आहेत तर त्यांची ॲड करण्यासाठी फ्लेक्सवरती देवीचा वापर ते करतात आणि त्यांचे प्रोडक्ट्स देवीच्या हातामध्ये देतात. हे चुकीचं आहे. तर ही विटंबना ही थांबली पाहिजे. मग या काही चुकीच्या गोष्टी आहेत. आता आदर्श पद्धतीने नवरात्र करायचं तर कसं करायचं, तर याच्यात आणखीन एक गोष्ट निघाली आहे बघा, की 9 दिवस 9 प्रकारच्या साड्या घातल्या जातात. मुळात याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. हे एक प्रकारचं जे आहे तर व्यावसायिक स्ट्रॅटेजी आहे, की जेणेकरून अधिकाधिक महिला कसं की साड्यांचा खप व्हावा, त्यामुळे एक प्रकारे ही व्यावसायिक दृष्टिकोनातून हे निघालेला निर्माण केलेली एक पद्धत आहे की बघ 9 दिवस 9 रंगाचे तुम्ही कपडे वगैरे घाला किंवा साड्या वगैरे नेसा. मुळात दुर्गा देवीने जे युद्ध केलं ते तर लाल साडीवरतीच केलेलं आहे. 9 दिवस देवीने काही 9 दिवस 9 प्रकारचे वस्त्र परिधान नव्हते केले. त्यामुळे हा जो शक्ती म्हणजे महिलांनी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की मला माझ्यातील दुर्गा देवीचं तत्व जागृत केलं पाहिजे. माझी एनर्जी जी आहे, माझ्यातील जे चैतन्य आहे ते मला वाढवलं पाहिजे. माझं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सक्षमीकरण केलं पाहिजे. यासाठी नवरात्र आहे. मग या चुकीच्या काही गोष्टी चालतात. आता बऱ्याचदा काय बघायला मिळते, एखादी गरीब स्त्री आहे ती साडी नाही घेऊ शकत, तर तिचा हिरमोड होतो 4 चौघींमध्ये गेल्यावरती. पण मुळात ही संस्कृती नाहीये ना. बरोबर. आपलं सर्वसमावेशक संस्कृती आहे. म्हणजे साडी नाही म्हणून देवी कृपा करणार नाही, त्या रंगाची साडी नाही म्हणून असं नाहीये ना. असं नाहीये. नक्कीच उपासना महत्वाची. मग आता आदर्श पद्धतीने नवरात्र कसं करू शकतो, तुम्ही जो प्रश्न विचारला त्याविषयी सांगते. की आपण जे 9 दिवस नवरात्र करतो तर 9 दिवस श्री दुर्गा देव्यै नमः असं आपण नामजप करायला हवा. कारण त्या नामजपाकडे देवीचं जे तत्व आहे, ऊर्जा आहे, ती अधिक खेचली जाते. त्यानंतर अखंड दिवा आपण लावतो, तर तो पण का लावतो, हे उत्कृष्ट व्रताचं आचरण आहे. हे पण व्रत आहे, एखादी गोष्ट अखंड करणं, खंड न पाडता. तर देवी म्हणजे शक्ती. मग ज्यावेळेस आपण दीप लावतो त्या अग्नीमध्ये तेज आकर्षित होते. मग ब्रह्मांडातल्या दुर्गा देवीची जी शक्ती आहे ती त्या तेजाकडे आकृष्ट होते आणि ती घरामध्ये ऊर्जा डेव्हलप होते. हे सायन्स आहे, म्हणजे हे काही थोतांड नाही. म्हणजे मी सुद्धा फिजिक्सचा अभ्यासक आहे. हो, तुम्ही स्वतः प्राध्यापिका आहे, तुम्ही स्वतः फिजिक्सचे तुम्ही करता. त्याचबरोबर मला सांगा, आता आपण ह्या विषयाकडे आलेलोच आहे, तर तुम्ही स्वतः प्राध्यापिका असताना तुम्ही लव जिहाद हा सारखा विषय तुम्ही हाताळला गेलेला आहे. तर एक थोडक्यात लव जिहाद हा काय विषय आहे आणि याच्यातून तरुणींना कशा प्रकारे फसवलं जातं हे तुम्ही सांगू शकता यातून. आता ह्या लव जिहाद म्हणजे काय ना, तर आपल्याला माहिती आहे की लव म्हणजे प्रेम आणि जिहाद म्हणजे धर्मयुद्ध. मग या फसव्या प्रेमाचा वापर आज धर्मयुद्ध म्हणून केला जातो. मग काही धर्मांध जे आहेत ना, तर ते काय करतात, तर आपल्या हिंदू तरुणी आणि महिलांना फसव्या प्रेमाचा आमिष दाखवून त्यांना फसवतात, त्यांच्याशी निकाह करतात, त्यांना धर्मांतरण करायला सांगतात आणि धर्मांतरण केल्यानंतर त्यांना गोमांस खायला सांगतात. त्यांचं जे आहे तर एक प्रकारे शोषण सुरू होतं. मग यापाठचा त्यांचा उद्देश काय, तर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही जी संघटना आहे ज्याच्यावर बंदी घातली आता, तर या संघटनेचे डॉक्युमेंट सापडले होते. ते होते विजन 2047, ज्यामध्ये लिहिलं होतं की भारताला 2047 पर्यंत पूर्ण इस्लाम आम्ही करणार. मग पूर्वी जे आतंकवादी आहेत ना, तर ते हत्यारं घेऊन यायचे. मग हत्यारं घेऊन यायची, तर त्याच्यापेक्षा आता हा सोपा मार्ग आहे ना, की प्रेमाचाच वापर शस्त्र म्हणून करायचा. मग आज एक हिंदू तरुणी जर त्यांच्याकडे गेली, तर एक तरुणी इकडे तर कमी होते, पण एक त्या तरुणीपासून इथे निर्माण होणारी जी हिंदूंची संख्या आहे तर ती पण कमी होते. म्हणजे थोडक्यात स्त्री शक्तीचा गैरवापर सुद्धा इथंच केला जातो. आणि भोगवस्तू, मुलं जन्माला घालायची मशीन म्हणून वापर केला जातो. आणि आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये लव जिहादमध्ये मुली बळी पडलेल्या आहेत. म्हणजे आपण मध्यंतरी बघितलं, श्रद्धा वालकरची घटना असू द्या किंवा साक्षीची घटना असू द्या, यांना पण असंच वाटत होतं की हे प्रेम आहे म्हणून.
पण आज जर बघितलं तर हिंदू कोड बिलनुसार आपल्याकडे एकविवाह पद्धती आहे, पण त्यांच्याकडे तर ते 4-5 विवाह करू शकतात, त्यांना कायद्याचं बंधन नाही. मग त्या 5ही मुली जर हिंदू असतील तर मग संख्या त्यांचीच वाढणार ना. 2047 पर्यंत त्यांना शस्त्र घेऊन पूर्णकडे इस्लाम गरज नाहीये, तर ती संख्येनेच होणार आहे. मग आपल्या तरुणींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या चित्तोडच्या राणी पद्मिनींनी स्वतःचं नख सुद्धा ते खिलजीच्या हाताला लागू दिलं नाही, ज्या राजमाता जिजाऊंनी महबत खानाने जेव्हा गोदावरीच्या तटावरून त्यांच्या जाऊबाईंना उचलून नेलं त्यावेळेस 5च्या नष्ट करण्याची शपथ त्या माऊलींनी घेतली. आणि आज आपल्या तरुणी ज्या या बॉलिवूडचा आदर्श घेऊन जे आहे, तर या बॉलिवूडमध्ये पण काय दाखवलं जातं तर धर्मांध नट आणि हिंदू नटी. मग हे पाहून आपल्या पण तरुणींना असंच वाटतं की माझं पण आयुष्य असंच असेल. पण मुळात आज त्या मुलांना पैसे मिळतात मुलींना फसवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात. आपल्या साताऱ्यामध्ये तर रोज एक घटना आहे, रोज. म्हणजे अक्षरशः एक अल्पवयीन मुलगा सापडला होता मध्यंतरी, आम्ही भेटायला गेलो होतो त्या मुलीला. तर त्या मुलाकडे ॲपलचे 16 वर्षाचा तो धर्मांध मुलगा होता, ॲपलचे 2 फोन. त्या 16 वर्षाच्या मुलाकडे लाख रुपयाचे फोन आले. त्याच्या मोबाईलवरती पोलिसांना 21 फेक अकाउंट सापडले, जो साताऱ्यातल्याच 21 अल्पवयीन मुलींशी तो चॅटिंग करत होता. म्हणजे अशा प्रकारे आपल्या मुलींना फसवलं जाते, त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं जाते. म्हणजे आज जे ह्या मुली अशा प्रकारे जर ते व्यभिचार करत असतील तर पुढची पिढी काय घडणार आहे याचा विचार मुलींनी केला पाहिजे. आणि नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लव्ह जिहादचा शिरकाव होतो. मी हिंदू नवरात्र मंडळ अध्यक्षांना विनंती करते की जे मूर्तीपूजक मानत नाहीत त्यांना कशासाठी तुम्ही गरबा खेळायला अनुमती देता? ज्यांना मूर्तीपूजाच मान्य नाही ते कशासाठी दांडिया खेळायला येतात? त्यामुळे या लव्ह जिहादची प्रकरणं नवरात्र उत्सव काळामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात. मग आमचा तर मोहीमच आहे की लव्ह जिहाद विरुद्ध जे आहे तर मुक्त नवरात्र उत्सव असावा. कारण की मोठ्या प्रमाणात धर्मांध नक्की हातामध्ये लाल धागे बांधून येतात, स्वतःची ओळख बदलून येतात, तिथे येतात, मुलींशी ओळख करतात. मग त्यामुळे नवरात्र उत्सव मंडळांनी जे गरबा खेळायला येतात ना त्या सगळ्या मुलींचे आधार कार्ड तुम्ही चेक करा आणि त्यांना परवानगी द्या. जे मूर्तीपूजा मानत नाही त्यांनी फक्त तिकडं अंगविक्षेप करून येऊन मुलींची छेड काढण्यासाठी, त्यांना फसवण्यासाठी येणाऱ्या या तरुणांना तुम्ही थांबवा, धर्मांधांना. ही आमची आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मागणी. सगळ्यांना विनंतीच आहे आपली असे म्हणू शकतो. आता आदरणीय भिडे गुरुजी यांनी एक प्रकल्प सुरू केला आहे की दुर्गा माता दौड, ही पण एक स्त्री शक्तीचा जागर आहे. तर तरुणी आजकाल बघितलं आपण तर त्या दुर्गा माता दौडमध्ये नसतात पण ते दांडियामध्ये असतात नाचण्यासाठी. तर त्यांना या चॅनलच्या माध्यमातून काय तुम्ही सांगाल? नक्की. पूजनीय भिडे गुरुजींनी अतिशय स्तुत्य आणि सुंदर असा लोकांना एकत्र करणारा आणि शक्तीची उपासना करणारा हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यामुळे निश्चितच सर्व युवक आणि युवतींनी या उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये. कारण मगाशी आपण बघितलं ना की आपल्याला जर आपलं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर त्याचा पाया हा धर्माचा असला पाहिजे. नक्कीच. आणि धर्म म्हणजे काय ना, तर बऱ्याच जणांना धर्म म्हटल्यावरती हिंदू मुसलमान असं वाटतं. पण धर्म म्हणजे काय तर आपण म्हणतो ना शेजार धर्म, पत्नी धर्म, पती धर्म, शिक्षक धर्म. म्हणजे जे कर्तव्य आहे ते उत्तमरित्या पाळण्यासाठी जे आदर्श कृती करता येईल तर त्याला आपण धर्म म्हणतो, तो आपला धर्म आहे. नक्कीच. मग एक मनुष्य म्हणून जो आहे तर चांगला मनुष्य घडवण्याची ताकद ही हिंदू धर्मामध्येच आहे. त्यामुळे हिंदू धर्माचं शिक्षण घेणं, त्यानुसार आचरण करणं हे आपल्या सुखी जीवनाचं गमक आहे. त्यामुळे दांडियाचा भावार्थ लक्षात घेऊन ती खरंच ती नृत्य उपासना होतीये का हे लक्षात घेत आपण तरुणींनी घ्यावं. आणि दुसरी गोष्ट, अशी जे उपक्रम सुरू केले जात आहेत जसे पूज्य भिडे गुरुजींनी सुरू केलेला आहे दुर्गा माता दौड, तर त्याच्यामध्ये पण आपण मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं हे सुद्धा मी याच्यातून आवाहन करते. आणि मगाशी तुम्ही जे सांगितलं ना की लव्ह जिहाद विषयी, तर 9 राज्यांमध्ये कायदे झालेले आहेत लव्ह जिहाद विरोधी. तर सगळ्यात जास्त भारतभरामध्ये सगळ्यात जास्त लव्ह जिहाद विरोधी मोर्चे हे महाराष्ट्रात झालेले आहेत. पण आज शोकांतिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अजून कायदा झालेला नाही. आणि विधान परिषदेमध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की महाराष्ट्रामध्ये
जे 24 म्हणजे जानेवारी 2024 पासून 2025 पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 16,000हून अधिक जे आहेत तर महिला बेपत्ता झालेल्याच्या नोंदी झालेल्या आहेत. तर ह्या फक्त नोंदी आहेत. मग अशा न नोंदी झालेल्या किती घटना असतील म्हणजे अजून तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईटवर जर बघितलं ना तर 2021 साली तर 31,000हून अधिक तरुणी बेपत्ता झालेल्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे रोज आपण वर्तमानपत्र बघतो ना तर सगळ्या अल्पवयीन मुली गायब झालेल्या बातम्या आहेत रोज वाचायला आहेत. तर ह्या मुली जातात कुठं? मग या पाठीमागे लव जिहाद तर नाही का? हे राज्य शासनाने पडताळलं पाहिजे. मग या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून आम्हा सर्व नारी शक्तीची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आणि निवेदन आहे की यंदाच्या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण लव जिहाद विरोधी कायदा जो आहे तर तो पारित करावा. नक्कीच ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगू. आणि महिलांसाठी ताईंनी एक असे चांगल्या पद्धतीची उपासना सांगितली आले. त्या पद्धतीने नवरात्री कशा प्रकारे म्हणजे नवरात्रीचा कशा प्रकारे उत्सव साजरा केला पाहिजे हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर ताईंनी हे एकदम अशा सुंदर अशा भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जय श्रीराम.